हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये। तर तुम्हाला ही जी भाजी दिसते तर ही भाजी तुम्हाला टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी आहे। तर अगदी कमी वेळेमध्ये झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये होणारी वांगी आणि बटाट्याची सुकी भाजी, अगदी चवीला चमचमीत आणि खाल्ल्यानंतर चव अजिबात विसरणार नाही अशी एकदम छान चविष्ट अशी भाजी आहे। तर ही भाजी कशी करायची ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर वांग बटाटाची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 वांगी आणि 2 बटाटे अशा प्रकारे लहान फोडी कट करून घेतलेले आहेत। त्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत कारण त्या लगेच काळ्या पडू शकतात। तर इथे पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आहे। आपली फोडणी नेहमी चांगली तडतडली पाहिजे, तरच भाजीला स्वाद चांगला येतो। तर आपली फोडणी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने ते घातलेले आहेत। तुम्हाला लसूण अशा प्रकारे मोठा आवडत नसल्यास तुम्ही ठेचून देखील घालू शकता। तर कोणत्याही अतिरिक्त मसाल्याचा वापर न करता अगदी कमी वेळेमध्ये आणि एकदम साहित्यामध्ये होणारी ही भाजी आहे। आता इथे पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे। हिंगामुळे भाजीचा चव दुप्पट वाढते। तर हे आपलं लसूण आहे ते छान असं ब्राऊन कलरवर परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण जे वांगे आणि बटाटे कट करून घेतले होते ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर मुलांच्या टिफिनसाठी, मोठ्यांच्या टिफिनसाठी ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता। तर अगदी सकाळच्या काही गडबडीमध्ये गडबडीत होणारी ही भाजी आहे आणि चवीला तरी अप्रतिम अशी लागते। ही भाजी चपाती, भाकरी आणि भातासोबत अगदी छान अशी लागते। तर 2 मिनिटं परतल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला 1-2 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं परतल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि 1-2 चमचे लाल तिखट। तर घरगुती पद्धतीने लाल तिखट मसाला कसा बनवायचा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये, अगदी नवशिक्यांनाही जमेल अशी लाल चटणी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, ते तुम्ही व्हिडिओ नक्की पहा। आता चवीसाठी अर्धा चमचा साखर घातलेला आहे। आता हे सर्व मसाले त्या वांगी आणि बटाट्यामध्ये छान असं आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। कोणत्याही शेंगदाण्याचं कूट नाही किंवा कोणतंही बेसन वगैरे अतिरिक्त मसाले आपल्याला वापरायचे नाहीत। अगदी कमी साहित्यामध्ये ही होणारी भाजी आहे। तर मसाले छान असं बटाटे आणि वांगीला लागलेले आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर थोड्या पाण्यामध्ये आपल्याला ही सुकी भाजी बनवायची आहे। आता झाकण लावून साधारणतः 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघू शकतो मस्त छान चमचमीत अशी आपली वांगी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आपण वाफवून शिजवल्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि आपले बटाटे देखील छान असे शिजलेले आहेत। आता वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर पाहिलं ना मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारी वांग बटाट्याची मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी आणि मोठ्यांच्या टिफिनसाठी नक्कीच देऊ शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद।